माझं नाव रंजना नमस्ते. मग मला तेजस्विनी प्रकल्प ह्या प्रकल्पाविषयी माहिती झाली. त्याच्यामध्ये ते शिकवले गेले कायद्याविषयी आणि त्याच्यामध्ये भरारी पथक म्हणून जो प्रकल्प चालतो त्याच्यामध्ये आम्ही 35 बायका आहेत. त्या व्यसनमुक्तीवर, बायकांच्या अत्याचारावर आणि घरेलू हिंसाचारावर, दारूबंदीवर पण कार्य केलं जातं. अगोदर वस्तीमध्ये वातावरण फार चिघळलेलं होतं. म्हणजे जिकडं तिकडं दारू पिऊनच लोक डोलत चालायचे. आता ते निवडलं आहे, कारण की आता दोन्ही टाईम वस्तीमध्ये पोलिसाची रेड पडते आणि त्याच्यामुळं लोक दारू पित नाही. दारू वगैरे कमी झाले असून मुलं आणि लोक पण सुधारत आहे. लोक कामाला जात आहेत आणि मुलं पण ज्या मुलांचं शिक्षण सुटलं होतं, जे म्हणजे शिक्षणापासून दूर होते, ते मुलं आता ॲडमिशन घेऊ लागले. जे भीतीचं वातावरण होतं वस्तीमध्ये, आता ते सगळं सुधारलं आहे आणि बायका घाबरायच्या बाहेर पडायला. आता आम्ही कधी पण बाहेर पडायला आता घाबरत नाही. म्हणजे संस्था नसून एक आम्हाला माहेर घरच आहे. आम्हा बायकांसाठी सरिता मॅडम ते कार्य करतात आणि आम्हाला आईवडिलाचं प्रेम ते देतात, कारण की त्यांच्यामुळेच आम्ही सगळं काही करू शकलो. कधी कोणत्याही वेळेला त्यांना आम्ही कॉल करतो तर त्या कॉलवरती त्या आम्हाला उपलब्ध होतात आणि आमचं ज्या बी समस्या आम्ही सांगितल्या त्या समस्या त्या सोडवतात. आधी मी काहीच करत नव्हते किंवा मला करू पण दिलं जात नव्हतं, कारण मला पण खूप त्रास झालेला आहे. तो त्रास मी संस्थेमुळेच माझा कमी झाला. माझे जे अत्याचार व्हायचे किंवा मला मारझोड व्हायची, आता मला काहीच होत नाही. मारझोड पण होत नाही आणि मी सुधारले ना. आधी मी सुधारले. मी जे मला शिक्षण मिळालं, संस्थेत जे सांगण्यात आलं, जे शिकवलं, ते माझ्यापुरतंच मी मर्यादा न ठेवता मी दुसऱ्यांना पण सांगण्याचा प्रयत्न करते आणि दुसऱ्यांना पण म्हणजे मदतीची मीच मदत नाही घेतली नसून मी बाकीला पण मदत मिळावं म्हणून सांगत असते.